विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद गट क आणि गट ड भरती 2026 संदर्भात एकदम महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन सेवा नियम प्रवेश तयार करण्यात आलेले आहे. बऱ्याच पदांची शैक्षणिक पात्रता बदलण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 10वी पासवरती कोणकोणती पदे असणार आहेत. त्याच्यानंतर आता या ठिकाणी जाहिरात लवकरच येणार आहे. आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे. सर्व माहिती तुम्हाला समजून सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व अपडेट तुम्हाला बघायला भेटतील आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे YBD अकॅडमी तो जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक कधी तर बघू शकता 23 फेब्रुवारी 2026 23 फेब्रुवारी 2026 मध्ये या ठिकाणी बघू शकता नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासन राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदभरती बाबत या ठिकाणी नवीन सेवा नियम प्रवेश तयार करण्यात आलेली आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता यामध्ये दिलेली आहे. आता जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ती कधीपर्यंत प्रसिद्ध होईल हे देखील मी सांगणार आहे. फक्त शैक्षणिक पात्रता बघून घ्या. त्याच्यानंतर आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. आता इथं मध्ये काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. बघू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषदा नगर पंचायतीमधील गट क व गट ड मधील स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कळवण्यात आलेली आहे. म्हणजे आदेश देण्यात आलेले आहे. संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शैक्षणिक अर्हतेमधील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. म्हणजे काही पदांची शैक्षणिक पात्रता बदलण्यात येत आहे. आता नीट समजून घ्या, हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेला सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक बघू शकता क्रमांक 2024 दिनांक बघू शकता 20/3/2025 रोजीच्या आदेश व शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सरळ सेवा पद्धतीचे नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. खालील प्रमाणे आहे. प्रपत्र वगैरे सर्व शैक्षणिक पात्रता येथे त्यांनी खाली दिलेल्या आहेत. आता हा जो पॉइंट आहे खूप मोठा आहे. तुम्ही इथे नीट झूम करून वाचून घ्या. हे संपूर्ण परिपत्रक आहे. तुम्हाला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जे महत्त्वाचे पॉइंट आहे शैक्षणिक पात्रता सर्व पदांची इथे तुम्ही बघायला भेटणार आहे. सेवा नियम प्रवेशचे हे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत या नियमाला काय म्हटलेलं आहे बघू शकता. या नियमांना नगर परिषद गट क व गट ड संवर्गातील सेवा प्रवेश नियम 2023 असे संबोधावे असे यांनी म्हटलेले आहे. आता इथे बघूयात महत्वाचे पॉइंट इथं काय आहेत. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. आता इथं बघू शकता पदोन्नती व निर्देशनाच्या नियुक्तीचे प्रमाण बघू शकता. इथे काय म्हटलेलं आहे गट क व गट ड पदांच्या एकूण संख्येत मंजूर पदसंख्येसाठी पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्ती देण्याचे प्रमाण परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्यानुसार राहील. ते वरतीच मी तुम्हाला सांगितलेले आहे. बघू शकता पद्धत वगैरे इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर आता डायरेक्टली आपण शैक्षणिक पात्रता बघणार आहोत. त्याच्यानंतर 10वी पासवरती कोणती पदे आहेत हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. जे महत्वाचे पदे आहेत त्यांचंच सांगेल. बाकी तुम्ही इथे वाचू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. आता इथं जे वरिष्ठ लिपिक जे पद आहे, एक मिनिट बघू शकता इथं. बघू शकता. आता हे बघू शकता. वरिष्ठ लिपिक जे पद आहे ते सरळ सेवे अंतर्गत भरलं जाणार नाही. ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पदोन्नतीने म्हणजे या ठिकाणी प्रमोशनने भरले जाते. ही जाहिरातीमध्ये पद राहणार नाही. ठीक आहे. आणि हे पद बघू शकता लिपिक टंकलेखक हे 50% निम्मी पदे या ठिकाणी सरळ सेवेने आणि निम्मी टक्के पदे या ठिकाणी प्रमोशनने भरले जातात. याच्यामध्ये 50% जागा राहतील लिपिक टंकलेखकच्या जागा राहतील. याच्यामध्ये सेवा नियम प्रवेश लिपिक एकदम महत्वाचं पद आहे. याच्यामध्ये कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. राज्य शासनाची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण आवश्यक आहे. एकच सर्टिफिकेट जर असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. हा याच्यामध्ये मोठा बदल आहे. त्याच्यानंतर MSCIT वगैरे तुमच्याकडे पाहिजे असं त्यांनी म्हटलेले आहे. ठीक आहे. आणि 50% हे पदोन्नतीने भरले जातील. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं पद जे आहे ना ते आहे बघू शकता लघु टंकलेखक हे 100% पूर्ण पदे सरळ सेवेने भरले जातील. याची शैक्षणिक पात्रता कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. बघू शकता दोन्ही मराठी आणि इंग्रजी 80 शब्द प्रति मिनिट वेगाची चाचणी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आणि इंग्रजी इथं मराठी इथं दिलेले आहे. सर्व माहिती इथे बघून घ्या. जेवढी महत्वाची पदे आहेत इथं चालकचं बघू शकता सरळ सेवेने भरलं जाणार आहे. याची देखील शैक्षणिक पात्रता बघा. त्याच्यानं उद्यान पर्यवेक्षक इथं उद्यान
प्रेक्षक एकदम चांगलं पद आहे, याचे देखील बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता पदोन्नतीने. आता याची ग्रंथपाल पदाची जाहिरात येणार, जाहिरातीमध्ये जागा राहणार नाही. हे पद या ठिकाणी कशाने भरलं जातं? तर पदोन्नतीने भरले जातं. त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल हे या ठिकाणी 100% सरळ सेवेने. आता हे पद बघू शकता. हे जे सहाय्यक ग्रंथपाल होतं तेच पद या ठिकाणी प्रमोशनने इथे वरती भरलं जाईल. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपाल झाला तर काही दिवसांनी याच्यामध्ये प्रमोशन होते ग्रंथपाल मध्ये. हे समजून घ्या तुम्ही सर्व माहिती. त्याच्यानंतर तांत्रिक पदे इथे आहेत ती यांची शैक्षणिक पात्रता बघू शकता. गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक. इथं या ठिकाणी बघू शकता याची शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर DML टी ही पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. MSIT देखील असणे गरजेचं आहे. ठीक आहे. सरळ सेवेने भरले जातील. जोडारी वीजतंत्र हे देखील सरळ सेवेने पद भरलं जाईल. येथे शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि तुमच्याकडे नळ कारगिल वगैरे संस्थेचा या ठिकाणी तुमचा ITI झालेला असणे गरजेचे आहे. पंप ऑपरेटर तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे आणि पंप ऑपरेटर विषयाचा अभ्यासक्रम म्हणजे ITI कंप्लीट केलेला असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता तारतंत्री म्हणजेच वायरमन म्हटलं जातं. तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे आणि वायरमन या पदाचा म्हणजे ITI पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. अनुभव असल्यास प्राधान्य. अनुरेखक देखील ITI असणे आणि 10वी पास असणे गरजेचं आहे. आरेखक हे देखील 10वी पास आणि ITI असणे गरजेचं आहे. बघू शकता जे शासनमान्य संस्थेकडे ॲटोकॉड ॲटोकॉड हे संस्थेचे या ठिकाणी जे म्हणजे जो ITI आहे तो कंप्लीट असणे गरजेचे आहे. आता विद्यार्थी बोलतील की 10वी पास वरती कोणती पदे आहेत ते देखील पुढे सांगणार आहे. आता जे रोकपाल पद आहे हे देखील 10वी पास वरती भरलं जाणार आहे. परंतु सॉरी कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. टायपिंग देखील असणे गरजेचे आहे. इथं अभ्यासक्रम बघून घ्या. त्याच्यानंतर जे पद आहे ना बघू शकता प्रमुख अग्निशमन विमोचक हे या ठिकाणी अधिकारी हे गट क चं पद आहे. अधिकारीचं पद आहे. तर या ठिकाणी म्हणजे पदावरील 3 वर्षाचा पदोन्नतीने भरलं जातं. ही याची सरळ सेवेमध्ये याची जाहिरात येणार नाही, जागा राहणार नाही. त्याच्यानंतर जे पद आहे सरळ सेवेने भरलं जाणार आहे. वाहन चालक कम ऑपरेटर इथं तुमची 10वी पास असणे गरजेचं आहे आणि अग्निशमन दलाचा 6 महिन्याचा कोर्स कालावधीचा प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलेलं असणे गरजेचं आहे. 3 वर्ष जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याला या ठिकाणी प्राधान्य नक्कीच इथे दिलं जाईल. बाकी उंची वगैरे पुरुषांसाठी 165, महिलांसाठी 157 असणे गरजेचे आहे. पुरुषांसाठी वजन 50 आणि महिलांसाठी 46 असणे गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही आता याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे देखील काही पदे आहेत. ते देखील मी पुढे सांगणार आहे. त्यांचा या ठिकाणी 2-3च पदे आहे. आरोग्य सहाय्यक हे या ठिकाणी जे आरोग्य सहाय्यक याला तुम्ही आरोग्य सेवक हे पद देखील म्हटलं जातं. याची 12वी बघू शकता 12वी तुमची असणे गरजेचे आहे आणि 12 महिन्याच्या या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि 2 वर्ष कामाचा अनुभव देखील आवश्यक येथे म्हटलेलं आहे. परिचारिकेचा इथं अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता सॉरी शैक्षणिक पात्रता ठीक आहे. एकांकी पद भरल्यास ते सरळ सेवेत भरण्यात येईल. ठीक आहे. आता इथं बघू शकता नगर परिषद गट ड ची इथून पुढे पदे झालेली आहेत. ही 10वी पास वरती असलेली सर्व पदे आहेत गट ड. आता सर्वात जास्त सर्वात महत्त्वाचं 10वी पास वरती एकच पद असणार आहे. ITI वगैरे दुसऱ्या खूप साऱ्या पदांना मागितलं आहे, परंतु 10वी पास वरती एवढं एकच पद आहे. सरळ सेवा भरतीने 100% सरळ सेवेने हे पद भरलं जाईल. इथे म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण म्हणजे काय? फक्त तुम्ही 10वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचं आहे आणि एकदम फक्त 10वी पास वरती भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे नाईक आणि हवालदार हे पद जे असणार आहे, हे या ठिकाणी सरळ सेवेमध्ये पदोन्नतीने भरले जातात. ज्यावेळेस शिपाई जे असतं ना, शिपाई ठीक आहे. शिपाई पदावरती जे आहेत त्यांचं प्रमोशन इथे होतं नाईक पदावरती. 100% नाईक पदोन्नतीने भरलं जातं. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी जर शिपाई जर झाले तर 5 वर्षांना तुमची नियुक्ती होणार आहे. कशावरती? नाईक आणि हवालदार पदावरती तुम्हाला प्रमोशन भेटणार आहे. त्याच्यामुळे शिपाई हे पद सोडू नका. चांगलं पद असणार आहे. फक्त 10वी पास वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर हॉलमन. हॉलमन हे पद असणार आहे. तुम्ही 10वी पास असणे गरजेचं आहे आणि शासनमान्य विषयाचा नळ कारगिल औद्योगिक ITI तुम्ही नळ कारगिल हा प्लंबरचा तुमचा ITI असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे MSIT देखील असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे अग्निशमक विमोचक फायरमन गट ड अग्निशमक सेवा. इथं 100% हे सरळ सेवेने पद भरलं जाणार आहे. 100% सरळ सेवेने जागा असणार आहे. तुम्ही याच्यामध्ये 10वी पास असणे गरजेचं आहे आणि अग्निशमन दलाचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी तुम्ही पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुरुषांसाठी उंची इथं 165 आणि महिलांसाठी 157 असली पाहिजे. छाती पुरुषांची येथे येथे बघून घ्या महिलांना छाती लागून असते. ठीक आहे.
त्याच्यानंतर वजन पुरुषांचे 50 किलो आणि महिलांचे 46 किलो असणे गरजेचं आहे आणि उमेदवार हा 30 वर्षापेक्षा जास्त नसावा याच्यामध्ये. जे मुकादम पद आहे हे देखील पदोन्नतीने भरले जाते. बघू शकता. पदोन्नती म्हणजे जे आधी या ठिकाणी बघू शकता पदोन्नतीने भरले जाते. जे आधीच सफाई कामगार या पदावरती कार्यरत आहेत 3 वर्षानंतर त्यांनी सेवा पूर्ण केली असेल, तर त्यांना हे मुकादम पद भेटते आणि सफाई कामगार हे पद 7वी पासवरती भरले जातं आणि नामनिर्देशन वारसा हक्काने तिथे म्हणजे या ठिकाणी भरले जाते हे पद. ठीक आहे. अशा प्रकारे जे नवीन अपडेट आलेले आहे त्यांनी संपूर्ण पदांचा जो नवीन सेवा नियम प्रवेश तयार हा केलेला आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. सर्व पदांची शैक्षणिक पात्रता तुम्ही बघितलीच असेल. हा जो संपूर्ण पी-डी-एफ आहे तुम्हाला आपल्या वाय-बी-डी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल आणि या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.